गणेशोत्सव हा असा एक सण आहे की ज्याच्यामध्ये एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने लोक एकत्र येत असतात आणि घराबाहेर पडत असतात आणि परफॉर्मन्स सादर करत असतात। आता जर या सगळ्या मिरवणुका आपण बघितल्या तर या मिरवणुका पाहण्यासाठी आलेले लोक जेवढे आहेत, गणेश भक्त जेवढे आहेत, तेवढ्याच संख्येने किंवा त्यापेक्षा जास्त सादरीकरण करणारे कलाकार आपल्याला बघायला मिळतात। इतर सर्व सणांमध्ये लोक एकमेकांच्या घरी जात असतात किंवा एकमेकांच्या भेटीगाठी घेत असतात, मात्र एवढ्या लाखोंच्या संख्येने जनसमुदाय रस्त्यावर येणं आणि आनंदाने त्यांनी हा सण साजरा करणं, बाप्पाला निरोप देणं आणि त्याच्यामध्ये प्रचंड शिस्तीचं पालन करणं, एकाच मार्गाने ठरलेल्या वेळेमध्ये या मिरवणुका पार पडणं, त्याच्यासाठी जो काही पोलीस बंदोबस्त आहे, कायदा सुव्यवस्था आहे, या सगळ्या गोष्टी हा सुद्धा आता एक परंपरेचा भाग झाला आहे। कायदा सुव्यवस्था राखणं, पोलिसांनी सुरक्षा देणं किंवा वेगवेगळ्या चौपाट्यांवर गार्ड तैनात असणं, ह्याचीसुद्धा जशी फुलं उधळण्याची 55 वर्षांची परंपरा श्रॉफ बिल्डिंगमध्ये आपण पाहिली, तशीच ही सुद्धा एक परंपरा आता निर्माण झालेली आहे। त्यामुळे ज्याप्रमाणे दरवर्षी गणपती येतात त्याचप्रमाणे दरवर्षी पोलीस देखील तयारी करतात, त्याचप्रमाणे गार्ड देखील त्या ठिकाणी तैनात असतात। त्यामुळे या उत्सवाला केवळ भक्त आणि बाप्पा एवढ्या दोघांचंच स्वरूप नाही आहे, तर एक अख्खी यंत्रणा या गणेशोत्सवाशी जोडली गेलेली आहे आणि त्यामुळे दरवर्षी तितक्याच थाटामाटात आणि अत्यंत टापटीपरित्या हा गणेशोत्सव साजरा होतो। मुंबई आणि कोल्हापूर या दोन ठिकाणची म्हणजे मिरवणुका दरवर्षीच एवढ्या मोठ्या संख्येने मिरवणुका निघालेल्या असतात, तेवढ्याच मोठ्या संख्येने गणेश भक्त याच्यामध्ये असतात। पण आपण कधीच ऐकलं नसेल की मिरवणुकांमध्ये काही गोंधळ झालाय किंवा काही, कारण हे गणेश भक्तांना आपली जबाबदारी माहिती आहे, आपल्या लाडक्या बाप्पाला आज आपल्याला निरोप द्यायचा आहे, त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडू नये याची ते स्वतः देखील जबाबदारी घेत असतात, जबाबदारीने ही मिरवणूक पार पडत असतात। कारण मंडळांमधील सदस्य देखील संपूर्ण मिरवणुकीवर लक्ष ठेवून असतात आणि ते मुंबई पोलिसांना देखील सहकार्य करतात। असाच दुसरा सण असतो वारीचा, यावेळी असे लाखो लोक एकत्र येतात आणि एका विशिष्ट मार्गाने मार्गक्रमण करत असतात। दहीहंडी उत्सवाच्या वेळी देखील मोठ्या संख्येने गोविंदा पथकं बाहेर पडलेली असतात। म्हणजे महाराष्ट्रामध्ये साजरा होणाऱ्या प्रत्येक सणाचं एक वैशिष्ट्य म्हणजे तिथं कुठेही धर्माचं बंधन नाही, प्रत्येक धर्मीय एकत्र येतो आणि या सणांमध्ये सहभागी होतो आणि तितक्याच उत्साहामध्ये प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हा आनंद दिसत असतो। बाप्पा आपला आहे आणि या बाप्पाच्या आगमनावेळी आणि त्याच्या विसर्जनावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तोच आनंद आपल्याला दिसत असतो। म्हणूनच त्याला सार्वजनिक गणेशोत्सव असं मुंबईतली ही भव्य दिव्य अशी मूर्ती, या मूर्तीवर उभ्या असणाऱ्या व्यक्तीवरून आपल्याला कल्पना येईल किती मोठी भव्य दिव्य ही मूर्ती आहे। अशाच भव्य दिव्य मूर्तींचं दर्शन आपण घेत राहणार आहोत।